Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme-related documents carefully. रिटायरमेंटसाठी पैसे कुठे गुंतवावेत असं बऱ्याचशा लोकांचा प्रश्न मला येतो आणि बरेचसे लोक म्हणतात आम्ही रिअल इस्टेटमध्ये आमची रिटायरमेंट प्लॅन केलेली आहे, आम्हाला भाडं येणार आहे, असं बरंचसं काही सांगतात. मित्रांनो, जर थांबा आणि हा व्हिडिओ पूर्णपणे ऐका, तुमचे डोळे उघडल्याशिवाय राहणार नाहीत. शेवटपर्यंत थांबलात तर नक्कीच तुम्हाला कळेल की रिटायरमेंट सगळ्यात सेफ कुठं असते. आणि मी एक टूल पण देणार आहे, ज्या लोकांकडे रिटायरमेंटसाठी पैसे नाही आहेत त्यांच्यासाठी एक लीगल मार्ग आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही रिटायरमेंट करू शकता. नमस्कार मित्रांनो, मी आकाश गोंदावले. मागचे 23 वर्ष स्वतःसाठी फायनान्समध्ये काम करतोय आणि मागच्या 10-12 वर्षापासून लोकांनाही मार्गदर्शन करतोय. मित्रांनो, रिटायरमेंटचे पैसे तुम्ही कुठं गुंतवले पाहिजेत, कोणत्या ॲसेट क्लासच्या माध्यमातून तुम्ही रिटायरमेंटसाठी नियोजन केलं पाहिजे आणि कोणत्या ॲसेट क्लासमध्ये जाणं टाळलं पाहिजे. मित्रांनो, मी पुण्यात आलो होतो. साधारणपणे माझ्या करिअरची सुरुवात 2002 साली झाली आणि 2002 साली मी थेरगाव एरियामध्ये राहिलो होतो. 2002, 3, 4 असेल. त्यावेळेला तिकडे एक काका होते आणि त्या काकांची माझी खूप चांगली गट्टी जमली. हे जे काका होते त्यांचं वय त्यावेळेला आय थिंक 70-72 असावं, एक्झॅक्ट नाही माहीत, पण 70 ते 72 वर्ष असावं. त्यांच्या आहे ना तिथं 2-2.5 गुंठ्यामध्ये एक छानसा बंगला होता आणि 10-15 रूम भाड्याने होत्या. असं त्यांनी ते छान पद्धतीने बांधलेलं होतं. भाडं दर महिन्याला यायचं त्यांना. आता भाडं यायचं सगळं काय व्हायचं, काकांचं सकाळी उठलं की ते दूध आणायला जात, भाजी आणायला जात, घरातली साफसफाई, ते मुलाला त्यांचा एकुलता एक मुलगा, सून, ते त्यांचं नातू होतं, त्याला शाळेला नेणं आणणं असं सगळं काही चालायचं. आणि काका फार प्रगल्भ होते, फार विचारी होते. त्यांच्याशी गप्पा मारताना आयुष्याचा अनुभव समजायचा. काकांनी खूप साऱ्या प्रॉपर्टीज करून ठेवलेल्या होत्या, बऱ्याचशा ठिकाणी जमिनी घेऊन ठेवलेल्या होत्या, खूप काही केलेलं होतं. त्यांच्या अजूनही कुठेतरी भाड्याने रूम्स होत्या आणि जास्त पण भाडं त्यांना येत होतं. असं काकांनी सगळं केलं होतं. एकुलता एक मुलगा आणि सून असं त्यांचं काकी वारलेल्या होत्या. अशी ती सगळी सिच्युएशन. मला हे याच्यासाठी सांगावंसं वाटतं की त्या काकांना वडापाव फार आवडायचा आणि 2-3 रुपयाला समथिंग वडापाव होता. पण काका खूप सारे गप्पा मारल्यानंतर वडापाव चार असं सांगायचे. म्हणजे मीच नव्हतो, आम्ही 2-4 लोक त्यांच्याबरोबर बसायचो, गप्पा मारायचो. ही इज व्हेरी क्लोज फ्रेंड ऑफ आर. तर वडापाव काकांनी चालायला पाहिजे असं आम्हाला नक्की वाटायचं, कारण का वी आर स्ट्रगलिंग पीपल, म्हणजे आमच्याकडे तसे काही पैसे नसायचे. पण काका कधी 1 रुपया मोडायचे नाही. ते एकदा असंच गप्पा मारता मारता काकांशी चर्चा केली तर काकांना जी काही परिस्थिती सांगितली ती अशी होती की काका म्हटले, बाबा मला घरातून 1 रुपया देत नाही, मुलगा काही काम करत नाही, सून आणि मुलगा दररोज फिरायला जातात, ते त्यांच्या दुनियेत एवढे व्यस्त आहेत की त्यांना माझ्याकडे बघायला वेळ नाही आहे. घरात जर मी ते झाडू नाही मारला, मुलाला नातवाला सोडायला आणायला नाही गेलो, दूध नाही आणलं, भाजीपाला नाही आणला तर मला शिव्या पडतात. लिटरली मला सगळा हिशोब घरात द्यायला लागतं. चुकून जर भाडेकऱ्यांनी भाडं माझ्याकडे दिलं आणि मी जर कुठं ते खर्च केलं तर भाडेकऱ्यालाही शिव्या पडतात, मलाही शिव्या पडतात. शॉक्ड. म्हटलं, काका हे सगळं तुम्ही कमवलं? म्हटलं, हो मी सगळं कमवलं. आणि म्हटलं, मग तुम्हाला काहीच देत नाहीत? म्हटलं, नाही, ते स्वतः घेतात आणि स्वतःच मजा करतात. मग म्हटलं, तुम्ही याच्या विरुद्ध काही का करत नाही? म्हटलं, तुम्ही ऍक्शन काय घेत नाही, तुम्ही कंप्लेंट काय नोंदवत नाही? म्हटलं, इज्जत जाते नातेवाईकांमध्ये. नातेवाईक काय म्हणतील, आज मी एवढं कमवलं, आज माझी रिस्पेक्ट आहे सगळीकडे, आणि मी जर मुलावरती केस केली किंवा त्यांना काय बोललो, वाद नको, कोण आपल्याला बघणार, अशा विचारांमध्ये मी काय करतो की हे सगळं सहन करतो निमूटपणे. काकांना खूप वेळा, म्हणजे त्याच्यानंतर आमची खूप चर्चा झाली डीपली. मग काका सगळ्याच गोष्टी सांगत गेले. एक गोष्ट काकांनी प्रकर्षाने सांगितली जी मला आजही आठवते किंवा आम्हा सगळ्यांना सांगितली होती की तुम्ही आहे ना, म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की यार मी जर काही विकायला काढलं ना तर मुलगांसून विकून पण देत नाही, म्हणजे जे रिअल इस्टेटमध्ये घेऊन ठेवलेलं आहे ते त्याला पण आड येतात. आणि आम्हाला तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की पोरांनो काही पण करा, पण आहे ना म्हातारपण मुलाच्या सुनेच्या हातात नाही गेलं पाहिजे. म्हटलं, वडापाव खायची इच्छा आहे किंवा काय करायची इच्छा आहे, आज मला 10 रुपये त्यांना मागितल्याशिवाय पर्याय नाहीये आणि हे सगळं मी कमवलंय तरी सुद्धा मला त्यांना मागावं लागतंय आणि तरी पण ते मला देत नाहीत. तर पोरांनो, तुम्ही तुमचं रिटायरमेंट स्वतःच्या हातात पैसे ठेवा, लिक्विड कॅश ठेवा. पुढे मी फायनान्समध्ये आलो आणि मला हे लक्षात आलं की यार खरंच खूप डेंजर आहे रिअल इस्टेट याच्यामध्ये रिटायरमेंट प्लॅन करणं. आज तुम्ही करताय, धनदाकटे सगळे तुम्ही तुमचं ऐकतायत, उद्याच्याला मुलं मोठी होतील, सुना येतील, सगळं त्यांच्या ताब्यात जाणार आहे. तुमची इच्छा असताना पण ते काही विकू शकणार नाही आहेत. पुढे काका आजारी पडले, त्यांना काय ऑपरेशन करायचं होतं, प्रॉपर्टी सगळ्या होत्या, पण मुलाकडून सुनेकडे पैसे नाही म्हणून काकांचं ऑपरेशन केलं नाही. प्रॉपर्टी सगळ्या तशाच राहिल्या. कदाचित काकांकडे लिक्विड कॅश असती तर काकांनी जो त्रास भोगला दवाखान्यात, ते ऑपरेशन झालं असतं, माहीत नाही जगले असते वाढले असते मला माहीत नाही, पण त्यांचं ऑपरेशन झालं असतं, जो त्रास होता तो कमी झाला असता. एवढं कमवून म्हातारपणी तो त्रास सहन करावा लागला त्यांना. मित्रांनो, सोपं
कन्क्लुजन ऑफ द मॉरल ऑफ द स्टोरी काय, तुम्ही तुमची रिटायरमेंट लिक्विड कॅशमध्ये केली पाहिजे आणि मी म्हणेल ती म्युच्युअल फंडच्या माध्यमातून करा. बाकीच्या कुठल्याही ॲसेट क्लासमध्ये तुम्ही रिअल इस्टेटमध्ये तर बिलकुल रिटायरमेंटचे पैसे ठेवू नका. पोरांना दोन्ही पोरं तर दोघांना घर पाहिजे हे पाहिजे, त्यांनी काय करत त्यांच्या आयुष्यात सगळं तुम्ही करून ठेवा. म्हातारपणाला दवाखान्यात जायचं म्हणलं तर प्रॉपर्टी विकायची मानसिकता सुनेची बी नाही लेखाची बी नाही आहे. लक्षात ठेवा, मी म्हणत नाही प्रॉपर्टी विकून दवाखाना केल्यानंतर तुम्ही जगाल, पण कदाचित त्रास कमी होऊ शकतो, पण ते पण त्यांची मानसिकता नाही आहे. सो तुम्ही तुमचं रिटायरमेंट लिक्विड कॅशमध्ये म्हणजे तुमच्याकडे कार्ड असलं पाहिजे, त्याच्या माध्यमातून काढता आले पाहिजे, तुमच्या गुगल पेनी तुम्हाला पैसे भरता आले पाहिजे, तुम्हाला पैसे मागण्याची गरज कोणाला पडली नाही पाहिजे, अशा पद्धतीने ते रिटायरमेंट झालं पाहिजे. बघा खूप सारी लोक म्हणजे मी म्हणतोय ना आता ह्या स्टोरीज मी विचारात घेतोय तर मला असं वाटतं की समाजामध्ये भरपूर सारं असं आहे, पण हे समोर येत नाही. आपण समोर आलं तर त्याची चर्चा करत नाही की नक्की काय केलं पाहिजे बुवा. असे किस्से भरपूर सारे असू शकतात. रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, कोणते फंड्स घेतले पाहिजेत याच्या संदर्भात जर तुम्हाला कुठली माहिती पाहिजे ना तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये फॉर्म आहे, तो फिल करा. माझी टीम तुम्हाला संपर्क करेल. आणि मित्रांनो, लिक्विड कॅशमध्ये आपण आपलं रिटायरमेंट प्लॅनिंग करूयात. त्या कामी सगळी हेल्प मी तुम्हाला करणार. तुम्हाला काय वाटतं की कशी रिटायरमेंट केली पाहिजे, खरंच रिअल इस्टेटमधली रिटायरमेंट कामाची असू शकते का? नक्की मला कमेंट बॉक्समध्ये ते पण सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका. आणि त्या मित्राला तर नक्की शेअर करा जो 2 घरं 4 घरं जागा घेतोय, इकडे हे करतोय, रिटायरमेंटकडे लक्ष देत नाही. मित्रांनो, तुम्हाला पण खूप वाईट वाटू शकेल त्याच्याबरोबर असं काही झालं तर नक्की त्याला व्हिडिओ पाठवून त्याची पण मदत करा किंवा मित्र नातेवाईकांना शेअर करा. अशाच व्हिडिओसाठी परत भेटूयात या चॅनलवरती. धन्यवाद.